अरे शेतकऱ्यांच्या हमी भावानं सोयाबीन हरभरा तूर नाकारणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटून व्यापाऱ्यांना गळे लट्ट करणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। हमी भावाच्या फायद्यापासून शेतकऱ्याला दूर लोटून व्यापाऱ्यांचा फायदा करणारं केंद्र राज्य सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। शेतकरी एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शेतकरी एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मुळात हा शेतकरी ज्या मुख्य मागणीला घेऊन या ठिकाणी आलेला आहे, खरं पाहता या राज्यात आणि देशात ज्या पक्षाची जी सरकार स्थापन झालेली आहेत यांनी यांच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये, निवडणुकांच्या भाषणामध्ये आणि वचननाम्यामध्ये जी आश्वासनं या शेतकऱ्यांना दिली होती ती सोयाबीनला 6000, कापसाला 10000 आणि या ठिकाणच्या देशामधल्या तेलबिया आणि डाळीसाठीची आत्मनिर्भरता आम्ही करणार अशा प्रकारच्या घोषणा या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी केलेल्या होत्या। वस्तुस्थिती डाळीची आणि तेलबियाची आत्मनिर्भरता दूर राहिली, परंतु घोषित केलेले 6000 रुपये पण नाही। आणि याच सरकारचे प्रतिनिधी असणारे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी सुद्धा शिफारस केलेली 6945 रुपये दूर राहिले, परंतु जो किमान हमी भाव, जो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उत्पादनाची सुद्धा किंमत निघत नाही आहे, तो 4892 सुद्धा 90% शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। या मागणीला घेऊन ही जी खरेदी केंद्र नाफेड मार्फत चालवली जात आहेत त्यामध्ये जर हे सोयाबीन विकलं तरच खऱ्या अर्थानं खरेदी हमी भाव हा त्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि म्हणून आज एकमुखी मागणी आम्ही करतोय की ही नाफेड मार्फत चालवणारी सोयाबीनची खरेदी केंद्र पूर्ववतपणे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेवटच्या सोयाबीनच्या दाण्यापर्यंत चालू राहतील आणि ती चालू करा। या मागणीला घेऊन शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। येत्या काळामध्ये चक्काजाम आंदोलन शेतकरी करेल अशा प्रकारचा इशारा या आंदोलनातून आज किसान सभा आणि शेतकरी आपल्याला देत आहेत। राहिलेच पाहिजे। अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन आणखी शिल्लक असतानाही खरेदी केंद्र बंद करणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। शेतकरी एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे खरेदी केलेल्या सोयाबीनचं 2 महिन्यापासून थकीत असणाऱ्या 209 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण तात्काळ झालंच पाहिजे। अरे 2 महिन्यापासून खरेदी केलेल्या सोयाबीनचं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालंच पाहिजे। शेवटपर्यंतचा दाना खरेदी झालाच पाहिजे। शेतकऱ्यांचं सोयाबीन शेवटपर्यंत खरेदी झालंच पाहिजे। सोयाबीनची थकबाकीची आधार रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे। उपजिल्हाधिकारी यांना आज किसान सभेच्या वतीने सोयाबीन खरेदी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी तालुक्यातील विविध गावातून आलेले शेतकरी ॲडव्होकेट अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी अनेक घोषणा दिल्या। किसान सभेच्या वतीनं या सोयाबीनच्या प्रश्नावरती संबंध महाराष्ट्रामध्ये निदर्शनं केली जात आहेत। या निदर्शनाची मुख्य मागणी ही प्रामुख्यानं कालपर्यंत या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे आशा पल्लवित होत्या। ज्या मोठ्या मताने या महाराष्ट्रातलं सरकार या राज्यातल्या लोकांनी निवडून दिलं ते सरकार मायबाप आमच्यासाठी काहीतरी करेल आणि आमचा या बीड जिल्ह्यामधला मोठा असणारा जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ज्याचं आणखीही 75% पेक्षा जास्त सोयाबीन कुणाचं शेतामध्ये आणि कुणाचं घरामध्ये आहे, या सोयाबीनची खरेदी किमान पातळीवरती हमी भावानं होईल अशी अपेक्षा कालपर्यंत आम्हाला होती। परंतु काल या राज्याच्या पणन मंत्रिमंडळाने आणि पणनच्या विभागाने हात वर केले आणि सांगितलं की यापुढे कुठलेही शासनाच्या मार्फत होणाऱ्या नाफेडचे खरेदी केंद्र आता सुरू होणार नाही आहेत। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। ज्या सोयाबीन मागच्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे, या वर्षीचं सोयाबीन जे काही थोडं बहुत उत्पन्न झालेलं आहे या बीड जिल्ह्यामधल्या केवळ 44,744 शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत। त्या नोंदी केलेल्या सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांचं सोयाबीन अद्यापही 6 तारखेपर्यंत खरेदी झालं नाही। 23,700 शेतकऱ्यांचं सोयाबीन
ज्याची नोंदणी केलेली आहे, ज्यांना SMS आलेले आहेत, ज्यांची वाहनं या बीड जिल्ह्यातल्या 30 सोयाबीन केंद्रावरती आज ताटकळत उभी आहेत. 10 15 दिवसापासून हे शेतकरी त्या केंद्रावरती उभी आहेत. वाहनाचा खर्च त्यांच्या बोकांडीवरती पडतोय. बारदाना स्वतःचा देऊन त्या ठिकाणी चालणी आणि काढत्यासाठी सुद्धा 180 आणि 200 रुपये सुद्धा देण्याचा प्रयत्न शेतकरी त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाला घेऊन एका बाजूला असणारं सरकारचं उदासीनतेचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला असणारं हे खरेदी केंद्राबद्दलची असणारी राज्य सरकारची एकूण प्रक्रिया, या सगळ्यामध्ये जर कुणाची ससे होलपट आणि कुणाचा जीव जात असेल तर तो या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जीव जातोय. मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, सुरुवातीच्या काळामध्ये प्रति हेक्टर फक्त 9 क्विंटलचा खरेदी करण्यासंदर्भातला निर्णय शासनाने दिला. त्याच्यासाठी शेतकरी रस्त्यावरती आला. त्या 9 वरून 21 हेक्टरवरती गेला. त्याच्यानंतरचा दुसरा निर्णय होता मॉइश्चरायझर 15-16 येऊ लागलं आणि म्हणून आम्ही खरेदी करणार नाही. त्या संदर्भातली फुकटची घोषणा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केली, अंमलबजावणी केली नाही. खरेदी तटकाळली. नंतर जेव्हा शेतकरी घेऊन आले तेव्हा महिनाभर या केंद्रावर बारदाना नाही, पोते नाहीत म्हणून खरेदी बंद होती. आता बारदाना आला तर मुदत संपली म्हणून हे केंद्र आता सरकारने 6 तारखेपासून बंद केलेली आहे. ज्याच्यामुळं आम्ही नोंदणी केलेले सुद्धा 60% शेतकरी आज त्याच्यापासून प्रलंबित आहेत. ही मागणी घेऊन आम्ही आज शासनाच्या दरबारामध्ये आलेलो आहेत की आम्ही तुमच्या नियमाप्रमाणे नोंदणी केलेली आहे. नोंदणीचे मेसेज आम्हाला आलेले आहेत. आमच्या खरेदीची जबाबदारी कुणाची आहे, आमच्या हमी भावाची जबाबदारी कोणाची आहे. एकतर तुम्ही हे सर्व खरेदी करा, अन्यथा आम्हाला भावांतराच्या कायद्याअंतर्गत तुम्ही आमचा जो फरक आहे हा फरक आमच्या खात्यावरती जमा करा, अशी मागणी घेऊन आज महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी किसान सभा रस्त्यावरती आलेली आहे. मित्रांनो, आपण सर्वजण गावामध्ये आणि शेती करून आणि या राजकारणाचा एक भाग असणारी माणसं आहेत. निवडणुकीमध्ये या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आले, निवडणुकीमध्ये या देशाचे गृहमंत्री या महाराष्ट्रामध्ये आले. आताचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रचारामध्ये फिरले. या राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय पाशा पटेलजी फिरले आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही 6,000 रुपये सोयाबीनला देऊ, 10,000 रुपये आम्ही कापसाला देऊ. अरे, तुम्ही केलेली घोषणा, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले 6,000 रुपये कुठं आहेत, हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून विचारतोय. अरे माननीय पाशा पटेलजी, आपण ज्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहात, तुम्ही जो काही कृषी मूल्य आयोगाची शिफारस केंद्राकडे केलेली आहे, ज्याच्यामध्ये 6,945 रुपये सोयाबीनला भाव असला पाहिजे याची मागणी केली, ते 6,945 रुपये कुठं आहेत, ही मागणी हे शेतकरी करतायत. अरे, तुमचे 6,945 दूर आहेत. तुम्ही घोषणा केलेले आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले 6,000 रुपये दूर आहेत. अरे, किमान तुम्ही दिलेल्या हमी भावाच्या 4,892 तरी आमच्या पदरात पडू द्या, ही कळकळीची मागणी घेऊन शेतकरी आज रस्त्यावरती आलेला आहे. परंतु हे सरकार नाव शेतकऱ्यांचं घेत आहे आणि भलं या ठिकाणच्या कॉटन फेडरेशन लॉबींचं, या ठिकाणच्या सोयाबीन लॉबींचं, त्यांचं हित जपण्यासाठी आपल्याला हमी भाव सुद्धा कसा मिळणार नाही याची काळजी या सगळ्या खरेदी केंद्राच्या आणि शासनाच्या निर्णयामधून करताय. आणि आपलं सोयाबीन हे 3,000, 3200, 3300, 3500, 3700 कसं विकल आणि व्यापाऱ्यांचं कसं भलं होईल यासाठीची प्रक्रिया हे सेठजी भटजींचं आणि नफ्यासाठी स्थापन झालेलं मोदी सरकारचं सरकार या दृष्टीनं या शेतकऱ्यांकडे बघताय मित्रांनो. आणि म्हणून आमचं आव्हान आहे, आमची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी आज आपल्याला निवडून दिलेला आहे, तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही ज्या गोष्टींसाठी तुम्ही ज्या गोष्टींसाठी या राज्याचा आणि देशाची सत्ता तुम्ही हातात घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टीसाठी तरी किमान या महाराष्ट्रामधला जो 50% पेक्षा जास्त शेतकरी आहे, जो मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक आहे,
जो मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक आहे, जो मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा आणि तूर उत्पादक आहे, याच्या संदर्भातली आपली भूमिका काय असणार आहे? आज सोयाबीनच्या एवढ्याच केवळ 20,000 शेतकऱ्यांच्या खरेदीनं बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या वखार महामंडळं भरलेली आहेत. अरे उद्या आम्ही उत्पादन केलेल्या आमच्या हरभऱ्याच्या खरेदीचं काय होणार आहे? आमच्या आता निर्माण करत असलेल्या तुरीचं उद्या काय होणार आहे? हा खरा प्रश्न आमच्या समोर सतत आहे. एका बाजूला हमी भावाच्या संदर्भात तुम्ही बोलताय, घोषणा मोठमोठ्या करताय, पण अंमलबजावणीमध्ये मात्र प्रचंड दुष्काळ तुम्ही निर्माण करताय. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपण सुपामध्ये आहे, आज आपण सोयाबीन बाबतीत जातामध्ये आहे, परंतु हरभऱ्याचा आणि तुरीचा प्रश्न सुद्धा आणखी गंभीर होणार आहे. ही बाब विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून आमची कळकळीची विनंती आहे, सरकार मायबाप, तुम्हाला जर थोडीही संवेदनशीलता असेल, तुम्हालाही जर या राज्यातल्या शेतकऱ्यांची, बहुसंख्य शेतकऱ्यांची कळकळ असेल, तर ताबडतोब तुम्ही या सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू कराल आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये आणि आज ढिगामध्ये असणारं सोयाबीनचा दाणा आणि दाणा सुद्धा ज्या पद्धतीनं माननीय फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की या शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा दाना आम्ही हमी भावानं खरेदी करू, या शब्दाला तुम्ही जागा, अन्यथा या बीड जिल्ह्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनात उतरेल. या जिल्ह्यात चक्काजाम हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होईल. आता शेतकऱ्याला कळू लागलेला आहे की जाती आणि धर्माच्या प्रश्नापेक्षा, अस्मितेच्या प्रश्नापेक्षा आमच्या लेकरा बाळाच्या जीवन मरणाचा, आमच्या लेकरा बाळाच्या खाण्यापिण्याचा, शिक्षणाचा प्रश्न ज्या सोयाबीन वरती आणि ज्या कापसावरती आणि ज्या हरभऱ्यावरती आम्ही करणार आहे, ते जर हरभरा, सोयाबीन आणि तूर जर आमचा कापूस हमी भावानं जाणार नसेल तर त्याच्यासाठी आम्ही आता रस्त्यावरती यायला तयार आहे. ही भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकरी जात आणि शेतकरी पक्ष म्हणून येत्या काळामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं या हमी भावाच्या प्रश्नावरती रस्त्यावरती येईल, हा इशारा यामधून आम्ही सरकारला देतो आहे. आणि म्हणून विनंती आहे की लवकरात लवकर सोयाबीनचे खरेदी केंद्र पूर्णपणे चालू करा. सोयाबीन सर्व शेतकऱ्यांचं किमान हमी भावानं खरेदी करा. खरेदी केलेल्या सोयाबीनचे बिल या बीड जिल्ह्यातले 209 कोटी रुपये मागच्या 2 महिन्यापासून एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाहीये. ते तुम्ही ताबडतोब द्या. आणि जर तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर भावांतर योजनेअंतर्गत हा जो हमी भाव आणि बाजारामध्ये विकलेल्या सोयाबीनच्या भावाच्या फरक मधला पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाका. या मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावरती येऊ. आणि आपण सर्व शेतकरी आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलात, उद्या यापेक्षा मोठ्या संख्येनं आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. शेतकरी एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद.